कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. सावंतवाडीत नागरिकांचा तीव्र संताप. निर्माल्य कलशात दारूच्या बाटल्या. दोषींवर कठोर कारवाईचा इशारा. भटवाडी परिसरात तणावाचे वातावरण. पेण वाशी नाका येथे टेम्पोला भीषण आग. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे भीतीचे वातावरण. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सिंधुदुर्गात तब्बल 713 उमेदवारी अर्ज. पंचायत समिती 100 जागांसाठी 440 अर्ज. खरी निवडणूक लढत 27 नंतर स्पष्ट. आणि महाराष्ट्रात मोठी विदेशी गुंतवणूक येणार. विमानतळ विकासासाठी निधी मिळणार. दाओसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक. AI तंत्रज्ञानावर विशेष भर. आता पाहूया सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील भटवाडी भागातील तळीसमोर भाविकांच्या सोयीसाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आला आहे. मात्र या पवित्र कलशात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या विटंबनेबाबत माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आपला संताप व्यक्त केला. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत स्थानिक नगरसेविका दीपाली भालेकर यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. त्यांनी प्रशासनाला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले आहे. या निंदनीय कृत्यामुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कडक पावले उचलण्याची आग्रही मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेमुळे शहराच्या सांस्कृतिक प्रतिमेला तडा गेल्याची भावना व्यक्त होत आहे. नमस्कार. या प्रभागात हा एक धार्मिक स्थळ म्हणून भटवाडीचं हे विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर आणि ही चंद्रभागा तळी हे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तर मला एवढीच विनंती करायची आहे इथल्या नागरिकांना की हा जो निर्माल्य कलश ठेवलेला आहे त्याच्यामध्ये फक्त निर्माल्यच टाका आणि इतर हे देवाचे फोटो अशा ह्या बाटल्या असं टाकणं योग्य नाही. आपल्या संस्कृतीचे पटणारं नाही आहे. कृपया तुम्ही मनाचा विचार करून, जनाचा नाही मनाचा विचार करून कृपया इथली स्वच्छता राखा, एवढंच मी त्यांना सांगू शकते. आणि भविष्यात जर असं पुन्हा काही दिसलंच, आम्ही इथे CCTV कॅमेरे किंवा बोर्ड लावणारच आहोत. त्या माध्यमातून जर आमच्या कोण निदर्शनात आलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कृपया तुम्ही असे घाण कचरा इथे टाकू नका, एवढीच माझी विनंती आहे. पेण शहरातील वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडरने भरलेल्या एका टेम्पोला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर असल्याने एकामागून एक स्फोट होत होते. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पेण नगरपालिकेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आणि पुढील धोका टाळला. दरम्यान आगीमुळे टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून परिसरात काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. या घटनेचा अधिक तपास पेण पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. पनवेल कोकण हायवेला पनवेल कोळसा रस्त्यावरती वाशी नाका येथे चालू गाडीमध्ये एका टाटा मॅजिक गाडीमध्ये सिलेंडर ठेवलेले होते, भरलेले सिलेंडर होते. चालत्या गाडीमध्ये गाडीच्या इंजिनमध्ये थोडासा पेट घेतला गेला. त्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आलं. ड्रायव्हरने गाडी साईडला लावली आणि ते आग विझवत असताना सिलेंडर खाली असताना एका सिलेंडरने पेट घेतला आणि एकूण जवळपास 800 सिलेंडर असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी 8 सिलेंडरचा स्फोट झाला आणि सध्या त्या ड्रायव्हरने ती गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि तो एरिया रोमॅन्स लँड केला, रेस्क्यू केला. तर साधारण किती वाजता ही घटना घडलेली आहे? 10 वाजताची सुमारास ही घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही, कुठली विषहानी झालेली नाही. परंतु जी गाडी होती त्या गाडी स्फोटामुळे खराब झालेली आहे. स्फोटामुळे त्या गाडीची पूर्ण नासधूस झालेली आहे. आता अधिक तपास आम्ही करत आहोत. सिलेंडर भरलेले होते असं माहिती मिळतेली 48 आणि तो वाहतूक तर वडकाळा घेऊन चालला होता.
त्यानंतर आम्ही तपास करत आहोत. सध्या तरी आग आटोक्यात आलेली आहे. सर्व काही आम्ही इथे रेस्क्यू केलेलं आहे आणि गाडी आता आम्ही ताब्यात घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हा परिषदच्या 50 जागांसाठी तब्बल 273 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून 8 पंचायत समितींच्या 100 जागांसाठी 440 अर्ज सादर झाले आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण 713 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. तालुकानिहाय पाहता सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले आणि मालवण या तालुक्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. आज 22 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 27 जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी अंतिम उमेदवारांची संख्या स्पष्ट होणार असून त्यानंतरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे. शिवसेने भाजप युतीचे उमेदवारी आज मला माननीय या माजी केंद्रीय मंत्री आपले विद्यमान खासदार राणेसाहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब, त्याचप्रमाणे आमच्या या मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे आणि आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत यांच्या प्रयत्नामुळे मला ही शिवसेनेची उमेदवारी मिळालेली आहे. नेरूर मतदारसंघामध्ये मी 7 ते 12 याचं नेतृत्व मी केलेलं आहे आणि जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षपद भूषवल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामे माननीय खासदार राणेसाहेबांच्या माध्यमातून त्या मतदारसंघात केलेली होती. आज आपण त्या जिल्हा परिषद म्हणता रस्ता, लाईट, वीज, पाणी ह्या मूलभूत गरजा आहेतच, पण जिल्हा परिषदच्या योजना या मतदारसंघामध्ये राबवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहेत. ज्यावेळी योजना तिथे राबवल्या गेल्या मतदारसंघामध्ये, कुठलाही मतदारसंघ कुडाळमध्ये असो, जिल्हा परिषद अध्यक्ष असताना माननीय राणेसाहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आणि जिल्हा परिषदची मध्ये योजना या राबवलेल्या आहेत. आज जे मला उमेदवाराला मला विजय हा निश्चित आहे, कारण शेवटी विजय हा कार्यकर्त्यांचे जीवावर असतो. शिवसेना, भाजप, महायुतीचे कार्यकर्ते सर्व आमच्या पाठीशी आहेत आणि पाठीशी असल्यामुळे विजय हा निश्चित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून आज सकाळी दाट धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्रामीण भागासह मुंबई गोवा महामार्गावर सकाळी 8 वाजेपर्यंत दृश्यमानता कमी झाल्याने वाहन चालकांना सावधगिरी बाळगावी लागली. काही ठिकाणी धुक्यामुळे वाहतूक मंदावल्याचेही दिसून आले. थंडी वाढल्याने सध्या आंबा आणि काजूच्या फळधारणेसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र दाट धुक्यामुळे खार पडण्याची शक्यता असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खार पडल्यास फळांवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी शक्यता कृषी जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान नागरिकांनी पहाटे आणि सकाळच्या वेळेत प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी, तसेच वाहनांचे हेडलाईट्स वापरून वेग मर्यादेत ठेवावा असे आवाहन करण्यात येत आहे. झ्युरिकमधील सकाळ मीडिया आयोजित ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत सहभागी झाले. या परिषदेत AI तज्ज्ञ कौस्तुभ बुटाला यांनी उद्योगांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर दाओसमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत बुटाला यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध KWR समूहाचे डेनिज अकुल आणि मंगेश वैद्य यांच्याशी भेट घडवून आणली. या चर्चेदरम्यान KWR समूहाने महाराष्ट्रातील विमानतळ आणि मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये तब्बल $1 अब्ज गुंतवणूक करण्याची मोठी तयारी दर्शवली आहे. विशेषतः राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना नवी गती देण्यासाठी सवलतीच्या व्याजदरात संरचित वित्तपुरवठा करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. इतकेच नाही तर यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला मोठा वेग मिळणार आहे. या गुंतवणुकीच्या तांत्रिक आणि वित्तीय तपशिलांवर आगामी काळात संबंधित सरकारी यंत्रणांसोबत सविस्तर बैठकांचे नियोजन केले जाईल. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी हा स्वित्झर्लंड दौरा अत्यंत फलदायी ठरताना दिसत असून भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्याचे संकेत मिळाले आहेत. Of course, everyone from the industrial portion of the India were here, corporates. My name is Kaustubh Buttala. I am a AI strategist, currently advising the Department of Medical Education and Research in Government of Maharashtra. Previously, I have served as Officer on Special Duty to the Honorable Deputy Chief Minister. I also headed the COVID cell. I am a serial entrepreneur who was requested and made to join Government of Maharashtra in 2020 in the wake of the pandemic, so that my expertise could be utilized in multi. माघ महिन्यात साजरी होणारी माघी गणेश जयंती महाड तालुक्यात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली.
नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिरवाडी आदर्शनगर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच श्री गणेश मूर्तीला अभिषेक, आरती आणि विविध धार्मिक विधी मोठ्या श्रद्धेने पार पडले। या सोहळ्यासाठी महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून हजारो गणेश भक्तांनी हजेरी लावत बाप्पाचे दर्शन घेतले। गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात परिसर भक्तिमय झाला होता। भाविकांच्या सोयीसाठी योग्य नियोजन करण्यात आले होते। माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळाले। बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने बिरवाडी परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते। मंडणगड तालुक्यातील मांदिवली गावात शुक्रवार 23 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या गठीत समितीकडून महत्त्वपूर्ण इन्स्पेक्शन होणार आहे। या पाहणी दरम्यान गावातील वास्तव परिस्थिती, ग्रामस्थांच्या अडचणी आणि सत्याची बाजू प्रशासन व शासनासमोर मांडली जाणार आहे। त्यामुळे या इन्स्पेक्शनसाठी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे। ग्रामस्थांच्या इच्छेनुसार सर्व संबंधित नागरिकांनी 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मांदिवली गावात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। दापोली येथून मांदिवली येथे जाण्यासाठी वाहन व्यवस्थेची सोय करण्यात येणार असून इच्छुकांनी आपली नावे श्री प्रशांत कांबळे यांच्याकडे नोंदवावीत असेही सांगण्यात आले आहे। ठाणे महानगरपालिकेत एससी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने संबंधित समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत प्रतिक्रिया देताना मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले की गेल्या 19 वर्षांपासून या समाजाला अपेक्षित न्याय मिळत नव्हता, मात्र आता एससी प्रवर्ग आरक्षण लागू झाल्याने हा अन्याय दूर झाला असून सर्व समाज घटकांना समान न्याय मिळत असल्याची भावना निर्माण झाली आहे। खऱ्या अर्थाने आनंद होतोय की सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी हे आरक्षण जे पडलेलं आहे, कारण गेले 19 वर्ष महापालिकेमध्ये मी काम करते आणि पहिल्यांदाच एससी प्रवर्गाचं आरक्षण आमच्या इथे पडलंय, तर खऱ्या अर्थाने आनंद होतोय मला पण। उमेदवार आहेत? हो, आमच्याकडे बरेचसे उमेदवार आहेत आणि खरंच न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं त्या समाजाला। कशा पद्धतीने सत्तेचे समीकरण असणार आहे ठाण्यातलं? आम्ही सत्तेचे समीकरण मला असं वाटतं ठाण्यामध्ये तरी वन साइड आहेत आम्ही, कारण 75 सीट्स आमच्या आहेत आणि बिनविरोधच महापौर बसेल। बीजेपी बरोबर आपण सत्ता हे करणार आहात? ते तर आता युतीमध्ये आहोत, तर मग ते समीकरण जुळवायलाच लागतील, कारण महायुती आहे आमची आणि त्याच्यामध्ये युतीमध्ये सत्तेची समीकरण नेहमीच बदलत असतात आणि त्यांनाही त्याच्यामध्ये सहभाग त्यांचा केला जाईल त्याच्यामध्ये। इतर काही छोटे पक्ष तुमच्यावर राहील असं कळतंय? इतर छोटे पक्षाचा आता मला असं वाटतं वन साइड असल्यामुळे त्यांचा विचार होईल नाही होईल ते मला माहिती नाही, पण आमची पूर्ण वन साइड आमचेच लोक आहेत, बीजेपीचे पण तेवढे कॅन्डिडेट आमच्याकडे आहेत, तर मला असं वाटतं बाकीच्या लोकांना घेऊन न घेऊन काय हे नाही होणार, आम्हाला काय फरक नाही पडणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली असून पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार शुभारंभ आज करण्यात आला। या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तुकाराम साहिल उर्फ दादा साहिल यांनी माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधत आपल्या प्रचाराची सुरुवात केली। गणरायाच्या दर्शनाने प्रचाराला प्रारंभ करत मतदारसंघातील विकास, पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रचाराच्या पहिल्याच दिवशी कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। पावशी मतदारसंघ ही जिल्ह्यातील महत्त्वाची आणि चुरशीची लढत मानली जात असून महायुतीने प्रचाराची सुरुवात करताच राजकीय हालचालींना वेग आला आहे।
आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. नक्कीच पावशी जिल्हा परिषद मतदारसंघ हा गेली 10 वर्ष सातत्याने विकासापासून वंचित आहे आणि या ठिकाणच्या जिल्हा परिषद सदस्यांनी पुरेसा वेळ या ठिकाणी या मतदारसंघाला न दिल्यामुळे या मतदारसंघाचे अनेक प्रश्न, मूलभूत सोयी या ठिकाणी अपूर्ण राहिलेल्या आहेत. येणाऱ्या कालावधीत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना, त्याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या योजना या मतदारसंघासाठी या ठिकाणी आणून या मतदारसंघ हा राज्यातील आदर्श मतदारसंघ घडवण्याचा माझा संकल्प असेल आणि त्या दृष्टीने गेली 7 वर्ष मी सातत्याने नियोजन करत होतो, लोकांच्या संपर्कात होतो, ग्रामपंचायतींच्या संपर्कात होतो, लोकांच्या मूलभूत सेवेसाठी, छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी, तळागाळातील जनतेसाठी मी कायम कार्यरत होतो आणि म्हणूनच मला नक्की विजयाची खात्री आहे की या ठिकाणी मला 2000हून अधिक मताधिक्य या ठिकाणून मिळेल आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी महायुती पक्षाच्या माध्यमातून, भाजपा शिवसेना महायुतीच्या माध्यमातून मला मिळेल अशी मला खात्री आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत सुधागड तालुक्यात अडुळसे गणातून चुरशीची लढत रंगणार असल्याचं चित्र आहे. पंचायत समिती अडुळसे गणातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादीचे सुधागड तालुका अध्यक्ष संदेश परशुराम शेवाळे यांनी आज पाली तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपजिल्हा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दीपा भोसले आणि तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याकडे अर्ज सुपूर्द करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी व महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. संदेश शेवाळे यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. अडुळसे गणात सर्वसाधारण आरक्षण नसल्याने अनेक उमेदवार रिंगणात असले तरी संदेश शेवाळे यांनी केलेल्या विकास कामांमुळे महायुतीचं पारडं जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या कोकणचे भाग्यविधाते रायगडचे खासदार आदरणीय श्री सुनीलजी तटकरे साहेब, मंत्री आदिती तटकरे, युवा आमदार सर्वांचेच लाडके, मला मोठ्या भावासारखे असणारे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली काल स्वतः अनिकेतभाई तटकरे आमच्या पाली पक्ष कार्यालयामध्ये आले व त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पक्ष या युतीच्या मार्फत मला एबी फॉर्म घड्याळ चिन्हाचा सुपूर्द केला. सर्वप्रथम मी तटकरे साहेबांचे आणि संपूर्ण सुधागड तालुका आमच्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो. मी आजपर्यंत केलेला सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रात जे काही योगदान दिलं असेल, निश्चितपणे त्या आशीर्वादामुळेच जनतेचा माझ्यावर विश्वास त्यांनी पाहिला आणि माझ्यावर आज ही एबी फॉर्म मला दिला. खऱ्या अर्थाने तटकरे साहेब असतील, आदरणीय कैलासवासी वसंतराव ओसवाल साहेब असतील, यांच्या माध्यमातून सुधागड तालुक्यामध्ये कोट्यावधीची विकास कामे आजपर्यंत झाली. निश्चितपणे गावोगावी, खेडोपाडी आज तटकरे साहेब आणि वसंतराव ओसवालांना मानणारा बराच वर्ग आहे. राज्यातील नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांतील यशानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात आपली ताकद दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात जांभूळपाडा पंचायत समिती 38 गणातून वंचित बहुजन आघाडीचे तरुण तडफदार आणि विकास दृष्टी असलेले नेतृत्व स्वप्नील अनंत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाली येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दीपा भोसले यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला. स्वप्नील गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांपुढे तगडे आव्हान उभे राहिले आहे. आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा, पारदर्शक व लोकाभिमुख कारभार हे प्रमुख मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. आजवरच्या लोकप्रतिनिधींमुळे विकास खुंटल्याचा आरोप करत परिवर्तनासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. यंदा सुधागडात परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांनी व्यक्त केला. मी जांभूळपाडा 38 या गणातून पंचायत समितीसाठी उभा राहत आहे. या तालुक्यामध्ये हा तालुका आदिवासी बहुल तालुका असून या तालुक्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या बऱ्याच समस्या आहेत. गेली अनेक वर्ष प्रस्थापितांनी या ठिकाणी सत्ता गाजवली असून या गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लागलेले नाही आहेत. गेली अनेक वर्ष आम्ही बहुजन विद्यार्थी संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. तसेच आदिवासी बांधव असतील, इतर मागास असतील, यांच्या वेळोवेळी रोजगाराच्या समस्या या ठिकाणी आम्ही आमच्या समाजकार्यातून सोडवलेल्या आहेत. आम्ही खरं तर ही निवडणूक या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना साक्ष ठेवून या ठिकाणी आम्ही या सर्व गोरगरीब मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सत्ता परिवर्तन करण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढत आहोत. या निवडणुकीसाठी आम्हाला पाठबळ देणारे आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष
दीपक भाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आज या ठिकाणी या सर्व मायबाप जनतेने जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरेल या ठिकाणी मी अशी ग्वाही देतो. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी सुधागड तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांच्या आज जांभूळपाडा पंचायत समिती गणाकरिता या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तरी मी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने तमाम सुधागडवासियांना विनंती करेल की लोकशाहीमध्ये लोकही राजे आहेत. आज या मतदार राजाने जर विचार केला तर आपला विकास कसा घडवायचा, तरच यामध्ये आपला विकास घडेल. आणि आपला विकास जर घडवायचा असेल तर आपण ज्या आजवर या प्रस्थापित लोकांना निवडून दिले त्यांनी तुमचा विकास केला का, हा प्रश्न पहिल्यांदा आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि तुमचा विकास जर झाला नसेल तर आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आंदोलन चालू असताना या निवडणुकीमध्ये जनशक्तीचा विजय होत असतो. आज या स्वप्नील गायकवाड यांच्या रूपाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही उमेदवार दिले आहे. तर या सुधागडमध्ये आज एवढे ज्वलंत प्रश्न आहेत की त्याचा पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. आज बस स्टँडची अवस्था आपण इथं पाहता, आज या प्रशासकीय जागी आपण उभ्या आहात इथली अवस्था आपण पाहता. तर या सगळ्या अवस्था आपल्याला बदलायच्या असतील तर वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार स्वप्नीलजी गायकवाड यांना आपण भरघोस मतदारांनी या ठिकाणी निवडून द्याल. सुधागड तालुक्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना जांभूळपाडा 38 या ठिकाणी सर्वसाधारण जागेवरती आमच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि या तालुक्याचे अध्यक्ष स्वप्नीलजी गायकवाड हे त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. खरं तर या तालुक्यामध्ये अतिशय गंभीर असे प्रश्न आहेत आणि या गंभीर प्रश्नांना घेऊन जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता स्वप्नील सारखा एक तरुण उमदा या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाते. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी या ठिकाणी लोकांनी हातात घेतली पाहिजे आणि स्वप्नीलजींना या ठिकाणी कौल देऊन त्यांना या ठिकाणी विजयी केलं पाहिजे. पळसपे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार अस्मिता ढवळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या प्रचाराची सुरुवात चक्क अनोख्या पद्धतीने झाली आहे. पळसपे परिसरासह कोळखे, कोण आणि आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न आहे. हाच मुद्दा थेट जनतेसमोर मांडत अस्मिता ढवळे यांनी डोक्यावर हंडा घेऊन प्रचार करत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ही लढाई आहे असा ठाम संदेश दिला. यावेळी त्यांचे पती अनिल ढवळे यांनीही गळ्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या घालून प्रचारात सहभाग घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या प्रतिकात्मक आंदोलनामुळे पाणी टंचाईची समस्या अधिक ठळकपणे समोर आली. अस्मिता ढवळे यांचा हा मुद्देसूद आणि लोकांशी थेट संवाद साधणारा प्रचार सध्या संपूर्ण पळसपे मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे. या बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.